मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत. कारण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून 29 ऑगस्ट आंदोलन हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असेल अशी भूमिका त्यांनी घेतली. एकतर आम्हाला आरक्षण मिळेल नाही तर मराठ्यांचं मरण होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता प्रश्न फक्त आंदोलनाचा नाही तर सरकार या आंदोलनाआधी मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढणार का हा आहे. आणि जरांगेंच्या भूमिकेतून एक गोष्ट स्पष्ट होते, यावेळी आश्वासन नको तर थेट निकाल हवा असं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत होणारं आंदोलन मराठा आरक्षणाच्या लढ्याचा निर्णायक टप्पा असल्याचं जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत. या आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समाज बांधवांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. हे केवळ आणखी एक आंदोलन नसून प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठीचा अंतिम लढा असेल अशी त्यांची भूमिका आहे. या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांचा मुद्दा. जरांगेंच्या मते राज्यात उपलब्ध असलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचा लाभ मिळाला हवा. या नोंदी कमी करण्याचा किंवा त्यातील पात्रता बदलण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. त्याचबरोबर रद्द करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा सुद्धा त्यांनी आक्रमकपणे उपस्थित केलाय. मराठा समाजाचे रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. मात्र या आरोपांवर बीड जिल्हा प्रशासनानं वेगळी भूमिका मांडत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे प्रमाणपत्रांचा हा वाद सुद्धा आता आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलाय. फक्त कुणबी नोंदी किंवा प्रमाणपत्र एवढ्यावरच हा विषय थांबत नाही तर गॅझेट, मराठा कुणबी संदर्भातील मागण्या आणि इतर प्रलंबित प्रश्न सरकारनं एकदाच मार्गी लावावेत अशी जरांगेंची मागणी आहे. एकाच मागणीसाठी वारंवार सरकारच्या दारात जाऊन आश्वासनं घेण्याची वेळ आता येऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आश्वासन नको, निकाल हवा हा त्यांचा संदेश यावेळी अधिक तीव्र झालाय. दरम्यान जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असताना सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी जरांगेंशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाणार असल्याची माहिती समोर येत होती आणि ते शिष्टमंडळ आता अंतरवाली सराटीत पोहोचलेलं आहे. सरकारकडून चर्चेचा मार्ग स्वीकारला जात असला तरी जरांगे मात्र आता केवळ चर्चेनं किंवा आश्वासनांनी समाधानी होणार नाहीत या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय. याआधी सुद्धा त्यांनी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचा इशारा दिला होता. म्हणजेच 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सरकारसमोर एक प्रकारची अंतिम मुदतच ठेवण्यात आली आहे. आंदोलनाची दिशा देखील आता स्पष्ट करण्यात आली आहे. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीतच आंदोलन होणार असून ते शांततेत करण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. जाळपोळ किंवा दगडफेक न करता आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्याआधी 27 ऑगस्टला गोदा पट्ट्यातील गावांची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी आणि स्वयंसेवकांच्या नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. मात्र सरकारनं आंदोलनात अडथळे आणले किंवा मागण्या सोडवल्या नाही तर अंतरवाली सराटीनंतर आंदोलनाची दिशा थेट मुंबईकडे वळू शकते. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. जर खोलीत काही अडचण होत असेल तर वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर बसून आंदोलन करू